आणि हे जे काही प्रकरण सगळं त्यांनी औरंगजेबाचं काढलेलं आहे आणि योग्य पद्धतीने काढलेलं आहे. कारण आपण बघत असाल की बजेट सेशन आलं होतं आपलं महाराष्ट्राचं. किती बजेट सेशनवरती चर्चा झाली, कुठल्या माध्यमावरती जास्त डिटेल चर्चा झाली, कुठं आले प्रश्न समोर. महाराष्ट्राच्या दर आठवड्याला ॲव्हरेज जर पकडा, मागच्या वर्षीचा आकडा घेतला तर 2700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आज सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया की तरफ से पूना में एक प्रेस कॉन्फ्रेंस रखी गई है. अभी हाल ही में जो नागपुर में जो फसाद हुए हैं उसके ताल्लुक से ये प्रेस कॉन्फ्रेंस यहाँ पर रखी गई है. हमारे प्रदेश अध्यक्ष जो है अजहर तांबोली साहब आपको संबोधित करें. नागपूरमध्ये 17 तारखेला ज्या पद्धतीने BHPच्या माध्यमातून त्यांचे जे संघाचे जे काही फ्रंटल विंग्स आहेत त्यांच्या माध्यमातून बजरंग दल आणि VHPच्या माध्यमातून एक प्रोटेस्ट घेण्यात आला होता. औरंगजेब यांची कबर काढण्यात यावी यासाठी तो आंदोलन होता. परंतु एक सुनियोजित पद्धतीने त्या ठिकाणी फक्त ते आंदोलन न करता एक विशिष्ट पद्धतीने एक्स्ट्रा काहीतरी कृती करून समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचं वातावरण करण्यात आलं. आणि आपण पाहत आहोत की त्यानंतर ज्या पद्धतीने हिंसाचार उफाळला आणि आज ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्ष एकतर्फी कारवाई करत फक्त मुस्लिम तरुणांची धरपकड करत आहे. व त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं की ते दंगल होण्याच्या अगोदर किंवा ते जे हिंसाचार आहे त्याच्या 15 तारखेलाच नितीन गडकरी यांचं एक वक्तव्य आलं होतं. आणि खास करून ते प्रसारमाध्यमं सोशल मीडियावरती फार मोठ्या प्रमाणात गाजलं होतं की मुस्लिम समाजाला शैक्षणिक व त्याचप्रमाणे विकास आणि कल्याणाच्या दृष्टिकोनातून पावले उचलायला पाहिजेत. आणि एक पॉझिटिव्ह आणि एक सेन्सिबल असं ते काही त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि त्याला फार मोठा रिस्पॉन्स पण आला होता. आपल्याला माहीत आहे की नागपूरमध्ये फडणवीस आणि नितीन गडकरी यांचं कोल्ड वॉर हे चालूच असतं आणि वर्चस्वाची लढाई दोघा नेत्यांची नेहमीच असते. आणि कुठं ना कुठं आम्हाला वाटतं की हे जे काही प्रकरण घडलेलं आहे त्याच्यामागं एक सुनियोजित पद्धतीने हे हिंसाचार घडवण्यात आलेला आहे असा आमचा थेट आरोप आहे. या दोघांच्या रसाखसीमध्ये मुस्लिम तरुणांचा बळी देण्यात येत आहे. आणि हे जे काही कृत्य घडलेलं आहे ते स्पष्ट आहे की विधानसभाच्या पटलावरती देवेंद्र फडणवीस एकदम स्पष्टपणे खोटं बोलत आहेत. त्यात दुमत काहीच नाही. प्रसारमाध्यम आहेत त्याचप्रमाणे सोशल मीडियावरती हे क्लिअर दिसत आहे की चादरची जे ना त्यांनी अवहेलना केलेली आहे. प्रोटेस्ट तुमचं औरंगजेबच्या कबरी संदर्भात होतं ना, मग ते प्रोटेस्ट करून त्यानंतरनं तुम्ही हे पर्टिक्युलर कृत्य करणं म्हणजे त्या प्रोटेस्टशी संबंधित पण एवढं नाही आहे. चादर विकत घेणं, कारण चादर तुम्हाला सहसा असं भेटत नाही ना. विकत घ्यायला कुठं जाता तुम्ही? दर्गाच्या ठिकाणी जाता, धार्मिक स्थळाच्या ठिकाणी जाता. त्या चादरी घेताना चादरीवरती लिहिलेलं असतं, अरेबिक लिहिलेलं आहे, मक्क्याचा फोटो आहे, मदिन्याचा फोटो आहे आणि कलमा लिहिलेलं, कुराणच्या आयती लिहिलेल्या आहेत. हे सर्व असताना विधानसभेमध्ये फडणवीस खोटं बोललेत. का बोलले प्रश्न आहे तो. कारण सरळ साधा आहे की औरंगजेब हे काढणारे मूळतः हे स्वतः फडणवीस आहेत. विधानसभेत बोलताना नागपूर हिंसाचाराला मूळ कारण ते देतात छावा चित्रपट. छावा चित्रपट नाही आहे, त्यांच्या अगोदर त्यांना लपवायचं आहे. विधानसभेच्या रेकॉर्डवरती त्यांना आणायचं नाही आहे बजरंग दल आणि VHPला. हे एकदम स्पष्ट आहे, कारण त्यांना इतिहासात कुठंच नोंद नको आहे हे. आणि त्याच पद्धतीने आपण बघत असाल की लक्षवेधी याच्यामध्ये जे प्रकरण गाडलं गेलं होतं ते प्रकरण आदित्य ठाकरे यांनी बाहेर आणलेलं आहे. ज्या गोष्टी काल्पनिक आहेत त्या रेकॉर्डवरती ते आणू इच्छितात, परंतु जे वास्तव घडलेलं आहे की जो नागपूरचा हिंसाचार आहे हे पूर्ण पद्धतीने सुनियोजित होता, यात काही दुमत नाही आहे. आणि सर्रास ते खोटं बोलतात. या संदर्भात त्यांच्यावरती कारवाई होणं आवश्यक होती. आणि हे जे काही प्रकरण सगळं त्यांनी औरंगजेबाचं काढलेलं आहे आणि योग्य पद्धतीने काढलेलं आहे. कारण आपण बघत असाल की बजेट सेशन आलं होतं आपलं महाराष्ट्राचं. किती बजेट सेशनवरती चर्चा झाली, कुठल्या माध्यमावरती जास्त डिटेल चर्चा झाली, कुठं आले प्रश्न समोर.
महाराष्ट्राच्या दर आठवड्याला ॲव्हरेज जर पकडा, मागच्या वर्षीचा जर आकडा घेतला तर 2700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. ॲव्हरेज